नाही, मी त्या दोन निंबाळकरांच्या वादावर बोलणार नाही. मी फक्त कायदा सुव्यवस्थेवर एवढं बोलेल. महाराष्ट्रातला किंबहुना सातारा जिल्ह्यामधला सुद्धा कायदा सुव्यवस्था राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्णपणे धोक्यात आलेला आहे. मी सुद्धा परवाच्या दिवशी कोरेगावमध्ये मोर्चा काढलेला आहे. आपण जर बघितलं तर घटना झाल्यानंतर सुद्धा गुन्हे दाखल होत नाही. राजकीय दबावपोटीमध्ये काही खून झालेल्या ठिकाणी अपघात दाखवलेले आहे. हे दुर्दैवाचं आहे. अनेक प्रश्न आहे. फलटणमध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की जिथं खून झाला पण त्याचा अपघात दाखवलेला आहे. अशी बरीच प्रकरणं आता बाहेर येत आहेत. कोरेगाव, सातारा या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये धाडस वाढलेलं आहे. पुण्यामध्ये आपण बघितलं असेल, कायदा सुव्यवस्थेची भीती ही ज्यावेळेला राहत नाही याचा अर्थ असा होतो की पोलिसांना मुक्तपणाने काम करता येत नाही किंवा पोलिसांना कोणाची भीती राहिली नाही. अशा प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणाने ढासळलेली आहे असा माझा थेट आरोप आहे. आम्ही हे सातत्याने सांगतोय ना, पण सांगून कोणाकडे भिंतीवर डोकं आपटून झालेला प्रकार आहे हा. काल सुद्धा मी पत्रकार परिषद बघितली. खरं म्हणलं राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे की त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या असलेल्या भूमिका हे ज्या पद्धतीने मांडत होते, वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की लोकशाहीचा न्याय मागण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारे ज्या निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलेलो आहे त्याची साधी दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली नाही. त्यामुळे हे सर्व ठरवून चाललेलं आहे आणि हे सर्व सत्तारूढ पक्षापासून सगळेजण म्हणत आहेत की निवडणूक आयोगाच्या असलेल्या या भूमिकेला की मतचोरी, बोगस मतदान हे सगळं दाखवत असताना सुद्धा राहुल गांधी पहिल्यापासून ओरडतायत. सगळेजण ओरडतोय आम्ही, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायचं नाही अशा प्रकारची हुकुमशाही पद्धत सध्या या असलेल्या राज्यात चालू आहे. दोन मुद्दे आहेत. मला वाटतं की ज्यावेळा या विषयासंदर्भातला प्रचंड मोर्चा निघाल्यानंतर सरकारने त्यांच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने आणि निवडणूक आयोगाने घाबरून यावर कोर्टामध्ये एकाच वेळेला बऱ्याच याचिका दाखल झाल्या होत्या. त्या याचिकेला संधी आणि वेळ मिळाला तर कदाचित कोर्टाचा निर्णय उलटा जाऊ शकतो. यामुळे निवडणूक अधिकाराचा असलेला आयोगाचा असलेला अधिकार हा वापरून तत्काळ निवडणुका जाहीर करण्याचा प्रयत्न झाला. ज्या दिवशी कोर्टामध्ये त्या याचिका दाखल झाल्या होत्या त्याच दिवशी निवडणूक आयोग लगेच प्रोग्राम जाहीर करतो. कोर्टाला सुद्धा थोडीशी बंधनं येतात की एखाद्या वेळा निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला, काल कोर्ट काय म्हणालं की योग्य वेळी म्हणजे वेळ झाला, योग्य वेळी अशा प्रकारची याचिका दाखल झाली नाही. याचा अर्थच असा होता की या याचिकेचा काही निर्णय झाला असता तर निवडणूक प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असता. म्हणून घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाने कोर्टाचा आदेश यायच्या अगोदरच आपल्या अधिकाराचा वापर करून तशा प्रकारची निवडणूक जाहीर केली. याचा अर्थ त्यांनी रडीचा डाव खेळलेला आहे सत्तारूढ पक्षाने.